राज्याचे मुख्यमंत्री उद्या दिल्लीत असणार आहेत। जेएनयू मध्ये मराठी अध्ययनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थिती लावतील। जेएनयू मध्ये मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीत असणार आहेत। या दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। राज्यात सध्या अनेक घडामोडींना वेग येताना दिसतोय। महायुतीतील अनेक मंत्र्यांच्या वर्तनासंदर्भात चर्चा होतीये। अनेकांच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधक आक्रमक झालेले आहेत। आजच जर आपण पाहिलं तर तरुण भारत या वृत्तपत्रानं गोपीचंद पडळकर, माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनासंदर्भात मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत, नाराजी व्यक्त केलेली आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर किंबहुना माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती। मंत्र्यांकडून असं वर्तन अयोग्य असल्याचं फडणवीस म्हणालेले होते। आता या सगळ्या घडामोडीनंतर फडणवीसांची दिल्लीवारी। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, निमित्त तर आहे अर्थातच कार्यक्रमाचं, जेएनयू मध्ये मराठी अध्ययनाच्या कार्यक्रमाचं, पण मुख्यमंत्री जर दिल्लीला जात असतील तर राज्यात घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांची भेट होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चित लागवी एकंदरीत देशातील जी नामांकित संस्था मानली जाते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू, याच्यामध्ये जे अभ्यास केंद्र सुरू केलेले होते त्या अभ्यासन केंद्रांचं एकंदरीत उद्घाटन आहे ते गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं होतं। आणि मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र असेल किंवा कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र असेल, या दोन्हीही केंद्रांचं उद्घाटन आता अखेर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। तू म्हटलंस त्याप्रमाणे अर्थातच राज्यामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, राज्यांची बेताल वक्तव्य असतील मंत्र्यांची आणि एकंदरीतच आमदारांचं गैरवर्तन असेल, या संदर्भात एक रिपोर्ट आहे तो दिल्लीतील या दौऱ्यामध्ये कुठेतरी वरिष्ठ नेत्यांना भेटून फडणवीसांकडून दिला जाऊ शकतो। परिणामी या दिल्ली दौऱ्याकडे विशेष करून लक्ष असेल की कृषी मंत्र्यांसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जी काल ज्या प्रकारे भेट घेतली होती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा होऊ शकते। त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री असतील किंवा स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील किंवा अमित शहा किंवा पंतप्रधान यांपैकी काही महत्त्वाच्या नेत्यांची भेटीची शक्यता वर्तवली जाते। परिणामी या भेटीनंतर आणि या दौऱ्यानंतर राज्यात काही बदल होत आहेत का ते पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।